So, welcome to today's class. Today we will learn about pronoun, types of pronoun. So, before that, let's learn what is pronoun. Pronoun काय आहे? तर मग बघा, सगळ्यात पहिले काय आहे माहिती आहे का, याच्यामध्ये तुम्हाला आहे हा दुसरा शब्द दिसणार, जो की आहे नाउन. मग नाउन म्हणजे काय, तर नाव. वेगवेगळ्या गोष्टीला नाव असते. जसं माझं नाव आहे न्यायमूर्ती. तुमचं नाव, तुम्हाला काय म्हणतात? तुम्हाला विद्यार्थी म्हणतात, मला शिक्षक म्हणतात. अशा कोणत्या गोष्टीला, वस्तूला, माणसाला, स्थितीला, परिस्थितीला दिलेले नाव म्हणजे नाम. ओके. मग याच्याच सारखे त्या नावाऐवजी दुसरा कोणता शब्द यूज केला तर त्याला म्हणतात प्रोनाउन. म्हणजे काय सर? तर मग फॉर एक्झाम्पल असा विचार करा की एक सिनेरिओ सांगतो, म्हणजे की एक गोष्ट सांगतो तुम्हाला. राहुल दुकानला गेला, राहुलने चिवडा विकत घेतला, राहुलने चिवडा खाल्ला, राहुल वापस येत होता, राहुल त्याच्या भावाला भेटला, राहुलच्या भावाने त्याला रागवलं, राहुल वापस दुकानाला गेला, राहुलने चिवडा विकत घेतला, राहुल वापस आला. चांगली आहे ना गोष्ट चिवड्याची? आता मग मला सांगा तुम्ही, या चिवड्याच्या गोष्टीमध्ये राहुल हा शब्द खूप वेळेस आला की नाही? तुम्हाला कसं वाटेल? सर हे आहे गोष्ट, पण याच्यामध्ये राहुल हे नाव तुम्ही बार 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 म्हणत आहात, हो की नाही? मग काय करायचं, तर या ठिकाणी मी राहुल या नावाशिवाय तो, ते ही असे प्रोनाउन यूज करायचे. ओके. म्हणजे सर्वनाम, नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. मग तसाच प्रोनाउन यूज करायचा आहे. मग काय म्हणू शकतो? राहुल दुकानला गेला, त्याने चिवडा विकत घेतला, तो वापस येत होता, त्याने चिवडा खाल्ला, तो वापस येत होता, त्याचा भाऊ त्याला भेटला, त्याच्या भावाने त्याला रागवले, तो वापस दुकानाला गेला, त्याने चिवडा विकत घेतला आणि तो पुन्हा वापस आला. बघा, तो, ते, त्याने असं म्हणलं की तुम्हाला काय हे रेग्युलर ऐकल्यावानी वाटले की नाही? ओके. कधी पुस्तकामध्ये बघा तुम्ही, तुमच्या पॅरेग्राफमध्ये एकदा नाव दिलेलं असते, दोनदा. प्रत्येक लाईनला असते का? नाही. प्रत्येक लाईनला काय असतात? सर्वनाम असतात. म्हणजे तो, ती, ते असे. मग तुम्हाला तसेच प्रोनाउन आज शिकायचे आहेत, आज त्याचा अभ्यास करायचा आहे. कोणी कोणी कन्फ्युजन करणार की मी जे 10 सब्जेक्ट शिकवत असतो, आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज, या 10 सब्जेक्ट हे प्रोनाउन आहेत म्हणून कोणी कोणी कन्फ्युज होत असतो. पण नाही, सब्जेक्ट वेगळी गोष्ट आहे, प्रोनाउन वेगळी गोष्ट आहे. ओके. सो लेट्स सी व्हॉट आर प्रोनाउन्स. मीन्स आय टोल्ड यू, आताच मी तुम्हाला सांगलेलं आहे प्रोनाउन काय असते. आता त्याचे टाइप्स बघू. ओके. टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. तर मग बघा, तुम्ही वेगवेगळ्या क्लासमध्ये गेले तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे शिकवतात की हा प्रोनाउन असतो, तो असतो, याला या प्रकारे अभ्यास करा, त्याला त्या प्रकारे करा, हो की नाही? आपल्या क्लासमध्ये काय करणार आहे, मी तुम्हाला 10 प्रकार शिकवणार आहे. म्हणजे की तुम्ही पहिलीला असो, 10वीला असो, की MCA, MSc, MBA, नीट, IIT, कोणती पण एक्झाम, ओके, MPSC, UPSC, तिच्यामध्ये कोणती पण एक्झाम असो, त्याच्यामध्ये जर प्रोनाउनवरून क्वेश्चन विचारला तर आला पाहिजे. कसं का? कारण जितके तितके प्रकार घेतले मी, पूर्णच्या पूर्ण 10 प्रकार. ओके. मग या प्रकारांचा अभ्यास करा तुम्ही, तुम्हाला कोणताही प्रश्न आला प्रोनाउनवरचा ते सॉल्व्ह करता येणार. ओके. तर मग बघूया. सगळ्यात पहिले ते पर्सनल प्रोनाउन. काय तो? पर्सनल प्रोनाउन. आता इथे एक डोकं दिसत आहे, इथे एक दिसत आहे, इथे एक दिसत आहे, इथे एक दिसत आहे. तुम्हाला नीट दिसत नसेल तर मी सांगतो, या सगळ्यांचे चेहरे सेम टू सेम आहेत. ओके. कसे आहेत? सगळ्यांचे चेहरे सेम टू सेम आहेत. म्हणजे काय, तर तो एकच माणूस आहे. ओके. मग असाच एकच नाव जर एका पॅरेग्राफमध्ये बार बार येत असेल तर आपण ते एकच नाव एकाच वेळी यूज करता आणि बाकीच्या वेळी सर्वनाम यूज करत असता. मग कोणते सर्वनाम यूज करायचे, कोणते प्रोनाउन यूज करायचे, तर त्यावेळी यूज करायचे पर्सनल प्रोनाउन्स. ओके. सो लेट मी टेल यू. Personal pronouns are a category of pronouns that represent specific persons or things. They stand in a place of nouns and are typically used to refer to individuals or group of peoples. एका एकाला समजून सांगतो तुम्हाला. ओके. सर्व वाचण्याशिवाय. Personal pronouns are category of pronouns that represent specific person or things. म्हणजे पर्सनल प्रोनाउन ही पहिला प्रकार आहे. काय आहे? पर्सनल प्रोनाउन्स. टाईप करा, व्हॉट्सअप ओपन करा आणि तिथं टाईप करा पर्सनल प्रोनाउन्स. तर पर्सनल प्रोनाउन्स हे असा एक प्रकार आहे, प्रोनाउनचा प्रकार आहे. तो असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्पेसिफिक पर्सन नाही तर गोष्ट, स्पेसिफिक पण म्हणजे विशिष्ट गोष्ट नाही तर विशिष्ट माणूस दर्शवण्यासाठी यूज करता. माणसाला नाही, गोष्टीला दर्शवण्यासाठी यूज करता, पण कोणत्या? विशिष्ट. हे महत्वाची गोष्ट आहे. ओके. पर्सनल प्रोनाउन काय दर्शवण्यासाठी यूज करता? माणूस आणि गोष्ट, पण कसे? विशिष्ट. विशिष्ट माणूस आणि गोष्ट. कळालं?
They stand in a place of nouns and are typically used to refer to individuals or group of people. ठीक आहे, म्हणजे की यांना कुठे यूज केल्या जाते, तर यांना नाउनच्या जागी म्हणजे नामाऐवजी नामाच्या ठिकाणी यूज केलं जाते यांना, या प्रोनाउनला, या सर्वनामाला. आणि हे कधी यूज करतात, तर साधारणतः इंडिव्हिज्युअल्स म्हणजे एक माणूस नाहीतर एक समूह, एक माणूस नाहीतर माणसांचा समूह या ठिकाणी त्याला यूज केला जाते. याचे एक्झाम्पल बघूया. ओके, तर याचे एक्झाम्पल आहेत बघा. आय, यू, ही, शी, इट, वी, दे. काय आहेत? पर्सनल प्रोनाउनचे एक्झाम्पल. आय, यू, ही, शी, इट, वी, दे. बॉय येत नसते, तो प्रोनाउन नाही. ओके, पर्सनल प्रोनाउनचे एक्झाम्पल म्हणत आय, यू, ही, शी, इट, वी, दे. आता याच्यात डबल यू पुन्हा म्हणलो नाही आखरीला. का? कारण की इंग्रजीमध्ये एकच यू असतो, आम्ही त्याच्यात डबल टाकलेला आहे. ओके, अभ्यास वाढवा वाटला विद्यार्थ्यांचा, हो की नाही? तुम्ही अभ्यास करत होते, मी म्हणलो अजून वाढूया, दोनदा यू लिहूया, हो की नाही? तर मग लिहिले तुम्ही. ओके, पर्सनल प्रोनाउन. अरे वाव, काय चांगली स्पेलिंग लिहिली तुम्ही. पार्सोनल. ओके, चांगली गोष्ट आहे. तसं कसं लिहिता? स्पेलिंग दिसत आहे ना तुम्हाला? पर्सन स्पेलिंग दिसत नाही का स्क्रीनवर तुम्हाला? की माझ्या चेहऱ्यामुळे? हे बघा बघा, माझा चेहरा पण याला आहे ना ब्लॉक करत नाही. इकडे आहे बघा, इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, दिसलं? पर्सनल प्रोनाउन्स. ठीक आहे, ते आहे पर्सनल प्रोनाउन्सची डेफिनेशन. तर मग बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहेत? आय, यू, ही, शी, इट, वी, दे. These pronouns vary depending on grammatical person. First person, second person, third person and number, singular or plural. म्हणजे हे कसे बदलतात हे खूप महत्वाचं आहे. हे प्रोनाउन बदलत असतात. कशावर? तर कोणाला तुम्ही म्हणत आहात, कोणाला दर्शवता, कशाला तुम्हाला दर्शवायचे त्याच्यानुसार बदलतात. तर पर्सनल प्रोनाउन कशावर बदलतात? तर कोणाला तुम्ही म्हणता त्याच्यावर. म्हणजे तर फर्स्ट पर्सन म्हणजे स्वतःबद्दल बोलत आहात का, तर आय आणि वी यूज करायचं. दुसऱ्याबद्दल म्हणजे ज्याला बोलत आहात त्याच्याबद्दल बोलत आहात का, तर त्याला काय यूज करायचं? यू, हो की नाही? जर तिसऱ्याबद्दल बोलत असाल तर मग काय यूज करायचं? ही, शी, इट, दे. कळालं? मग हे काय आहेत? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. याच्यामध्ये पण अजून दोन ग्रुप असतात, सिंग्युलर आणि प्लुरल. ओके, सिंग्युलर म्हणजे एक वचनी, प्लुरल म्हणजे अनेक वचनी. ओके, कळालं? याच्यानुसार यांचे ग्रुपिंग बनत असतात. आता हे कसे बनतात, कधी बनतात सर, याचे किती ग्रुप आहेत, याच्याबद्दल माहिती द्या जराशी. ओके, तुम्हाला असे खूप काही प्रश्न असतील, पण आपल्या क्लासचा जो वे असतो, जो तरीका असतो, तो वेगळा आहे. हे सगळं काही दिसत नसेल तर आता स्क्रीनशॉट काढा, नोट्स तर तशा सेंडच करतो, चिंता करू नका. फक्त तुम्हाला आहे ना दिसत नसेल तर मी गायब झालो इथून, हो की नाही? तर मला हे म्हणायचं होतं की हे कधी यूज करायचे, कशी यूज करायचे, फर्स्ट, सेकंड, थर्ड कोणते आहेत, आणि मग यांना कशी वाक्य बनवायचे, याच्याबद्दल जर प्रश्न असेल तुम्हाला, चिंता करू नका. ओके, कारण मी तुम्हाला शिकवत असतो 10,000 वाक्य, आणि त्याच्यामध्ये हे सब्जेक्ट नाही हे प्रोनाउन कशी यूज करायचे ते सांगतो की नाही. आय सोबत काय यूज करायचं, यू सोबत, ही, शी, इट, वी, दे, या सर्वांसोबत काय यूज करायचं ते सांगतो मी. म्हणून तुम्हाला हे टॉपिक आल्यावर त्याच्याबद्दल शिकायची गरज नाही, ती पहिल्यापासूनच तुम्हाला येते. ओके, म्हणून कन्फ्युजन करू नका की सर याच्याबद्दल तुम्ही जास्त माहिती दिली नाही, काही गरज नाही तुम्हाला. ओके, तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा, पर्सनल प्रोनाउन स्पेसिफिक गोष्टीला आणि माणसाला दर्शवण्यासाठी यूज करतात. आता मग ते कधी यूज करतात, कसे यूज करतात, ते तुम्हाला 10,000 वाक्यापासून कळणार. तुम्ही फक्त मी जे दररोज वाक्य शिकवतो ते पाठ करा. ओके, हे म्हणजे बाकीचे सगळं काही समजून सांगलो ना, ते तुम्हाला समजण्यासाठी आहे. खूप काय नॉलेज आलं म्हणून असं परेशान होऊ नका. ओके, त्याच्यानंतर पजेसिव्ह प्रोनाउन दिसत आहे, याचा चेहरा माझ्यामुळे दिसत नसेल. ओके, तुम्हाला दिसत नसेल याचा चेहरा, बघा खुश आहे असा. हो की नाही? कसा हसत आहे, कस का हसत आहे सांगा बरं. सर एक मिनिट साईडला सरका. साईडला म्हणा ना, साईडला नाही. ओके, मेसेज सेंड केला मला, सर 1 मिनिट साईडला सरका. तर बघा, 1 मिनिट कस का, तुम्हाला पीडीएफच सेंड करतो मी. ओके, चिंता करू नका. याचा पीडीएफ आहे का बघू द्या मला एकदा. एक्सपोर्ट हिअर, देन कम्स टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. नाव मिळाला, पीडीएफ सेंड केलं बघा मी. टाइप्स ऑफ प्रोनाउन्स पूर्ण 10 प्रकार त्याच्यात दिलेले आहेत, ते ओपन करा, त्याच्यावरच वाचत जा. ओके, मी जसं शिकवत आहे तसं ध्यान देत जा. कळालं?
आता मग बघा, याचा चेहरा दिसत आहे, हा इतका खुश कस का आहे? कारण याने चाबी दाखवत आहे. कशाची चाबी असेल? कारची चाबी आहे. आणि काय सांगत असेल? माझी कार आहे. म्हणजे माझी, तुझी, तुमची, त्याची, तिची हे कशासाठी यूज करतात? तर मालकी दर्शवण्यासाठी. ही माझी गोष्ट आहे, ही त्याची गोष्ट आहे, ही तिची गोष्ट आहे, ही त्याची गोष्ट आहे, ही तुमची गोष्ट आहे असं म्हणण्यासाठी आहे ना हे गोष्टी यूज करत असतात. म्हणजे काय आहे? तर पजेसिव्ह प्रोनाउन हा जो प्रोनाउन असतो हे कोणत्या गोष्टीची मालकी दर्शवण्यासाठी यूज करतात. ओके, हे माझी पेन आहे, मग माझी काय झालं त्याच्यातला? पजेसिव्ह प्रोनाउन झाला. ओके, हे तुझी कार आहे, तुझी काय झालं याच्यातलं? हे पजेसिव्ह प्रोनाउन झाला. मग विचार करा की माझी, तुझी हे तर मराठीचे शब्द आहेत, इंग्रजीमध्ये कसे असतील तर त्याबद्दल बघू. मी पुढे इंग्रजीचं इथं जितकं लिहिलेलं आहे त्याच्या पहिले समजून सांगत आहे हे काय आहे ते, हो की नाही? आणि इतक्याले जे नोट्स इथं दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर, थांबा, इतक्याला ज्या नोट्स दिसत आहेत त्या वाचायच्या फक्त समजून घेण्यासाठी आहेत. ओके, तुम्हाला पाठ करण्यासाठी मी वेगळ्या नोट्स सेंड करणार आहे. ठीक आहे, आता फक्त पूर्ण ध्यान द्या मी काय सांगत आहे समजून घेण्यावर. ओके, पर्सनल प्रोनाउन स्पेसिफिक माणूस नाही तर गोष्टी, पदेसिव्ह प्रोनाउन मालकी दर्शवण्यासाठी यूज करतात. अशा गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करा. ऐका, एक गोष्ट समजली नाही पुढची समजेल म्हणून ध्यानात ठेवा. मी काय सांगत आहे त्या क्लासचा मजा घ्या. ओके, इंग्रजीमध्ये जर तुम्हाला मजा यायला लागली, क्लासमध्ये इंग्रजीच्या मजा यायला लागली, ओके, तर मग तुम्हाला आहे ना या गोष्टीमध्ये, या विषयामध्ये आहे ना तुम्हाला एक इंटरेस्ट येणार. आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. जर तुम्हाला एका गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट आला तर तुम्ही भविष्यात शिकणारच ते गोष्ट, असं नाहीच काही शिकणार नाही. पण जर तुमच्यात इंटरेस्ट नसेल आणि जरी तुम्ही दररोज क्लास करत असाल तरी बी येऊ शकणार नाही. का? कारण तुम्ही एकच तास देणार, पूर्ण दिवसभरातून जास्त वेळ देणार का? नाही, कारण तुम्हाला इंटरेस्टच नाही ना याच्यात. म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा मी काय सांगतो. नाही तर वाटलं तर जोक कडे ध्यान द्यायचं जास्त. का? कारण इंग्रजीचा पिरियड म्हणलं की तुम्हाला करायला वाटायला पाहिजे. ओके, आणि जर वाटत असेल की सर लईच माहिती देत आहेत तर मला सांगत जा. ओके, कारण कधी कधी काय असते, हे जे टॉपिक असतात ते खूप छोटे असतात. ओके, आणि एकदा तुम्हाला याच्यामध्ये आवड निर्माण झाली की याच्यामध्ये जास्त पाठांतर करता येते. ओके, आणि तुम्ही ते क्लास इंग्रजी बोलण्यासाठी आलेले आहात आणि तुमच्या एक्झामसाठी तयारी करण्यासाठी आलेले आहात. ओके, आणि मला टीचरच्या लेवलचं शिकवायचं नाही, हो की नाही? आता मी इंग्लिशचा टीचर आहे, मला जितकं माहिती आहे तितकं शिकवलं तुम्हाला फायदा होणार का? तुम्ही विद्यार्थी आहात. ओके, म्हणून जितकं मी सांगतो ते पाठ करायचा प्रयत्न करा. पूर्ण लाईन टू लाईन हे पाठ करू नका. ओके, जे जसं सांगलो ते तसं करायचं. मी काय म्हणतो, वाक्य पूर्ण पाठ करा, वाक्य पूर्ण पाठ करायचे. हे पूर्ण पाठ करू नका म्हणत आहे, हे पूर्ण करायचं नाही. ज्या नोट्स हे झाल्यानंतर सेंड करत आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे मी माहिती आहे का? नाव द्यायचं पर्सनल प्रोनाउन, त्याच्या पुढे त्याची एक छोटी डेफिनेशन आणि एक्झाम्पल एवढंच दिलं आहे. ते पाठ करून टाकायचं. म्हणजे तुम्हाला कधीही काही अडचण आली की लगेच आठवता येते. कळलं? जसं मागे नाऊनचं सेंड केलं बघा, नाऊन शिकवल्यावर त्यावेळेस सारख्या नोट्स सारखा आहे. ओके, 21 मिनिट झालेत, अजून एक विद्यार्थी आता जॉईन झालाय, पण आपले अजून 30 विद्यार्थी जॉईन नाहीत. ओके, जे आता क्लासच्या एंड पर्यंत जॉईन होतात. चांगली गोष्ट नाही हसायची, पण काय करावं आता, हो की नाही? The possessive pronouns are pronouns that indicate ownership or possession of something. They stand in place of nouns and pronouns that something belongs to someone or something else. ठीक आहे, म्हणजे काय? तर पजेसिव्ह प्रोनाउन्स जे असतात ना ते कोणाची तर मालकी दर्शवण्यासाठी यूज केले जातात. म्हणजे की ही गोष्ट नाही तर ती गोष्ट कोणाची तर आहे. ओके, कोणत्या तर गोष्टीची त्याच्यावर मालकी आहे हे दर्शवण्यासाठी पजेसिव्ह प्रोनाउन यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल, माइन माझे, युअर्स तुझे, हिज त्याचे, हर्स तिचे, इट्स त्याचे, अवर्स आमचे, देअर्स त्यांचे. म्हणजे काय? माइन कार, ओके, माझी कार, युअर्स कार तुझी कार, हिज कार त्याची कार, हर्स कार तिची कार, इट्स कार त्याची कार, अवर्स कार आमची कार, देअर्स कार त्यांची कार. ओके, म्हणजे कार कोणाची आहे? तुझी आहे. युअर्स तुझी मालकी आहे. ओके, तू विकत घेतला म्हणून युअर्स म्हणलेलं आहे मी. या प्रकारचे आहे ना याच्यामध्ये पजेसिव्ह प्रोनाउन्स असतात. ओके, आणि कधी कधी काय असते माहिती आहे का, एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारात येतो, मग ते आयडेंटिफाय कसं करायचं तर त्या वाक्यावरून करायचं. त्या वाक्यामध्ये कशाबद्दल बोललेलं आहे त्याच्यावरून करायचं असते. ओके, ते वाक्य मालकी दर्शवण्यासाठी यूज केलेलं आहे का? तर हो, तर मग ते पजेसिव्ह प्रोनाउन येणार, नाही तर मग ते दुसरं असणार आहे. ओके, एक सेकंड. Possessive pronouns can also indicate possessions without using a noun, as in this is mine, this book is mine, or is this umbrella yours. They play a crucial role in clarifying ownership and possession in sentence. म्हणजे काय? तर possessive pronoun मध्ये कधी कधी नाउन नसला तरी पण चालतो.
ओके, म्हणजे काय तर मग बघा, तर मला सांगा कोणत्या गोष्टीची मालकी आहे, म्हणजे हे पेन कोणाची तर आहे, कार कोणाची तर आहे, ते कोणा ना कोणाची तर असली पाहिजे, तिथे नाव असलं पाहिजे ना त्या माणसाचं, हो की नाही. पण जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह प्रोनाउन यूज करतात तेव्हा तेव्हा ते नसलं तरी पण चालू शकते. एक्झाम्पल, दिस बुक इज माइन, हे माझे पुस्तक आहे. आता इथं माझं नाव घेतलो का मी, म्हणलो का हे माझे पुस्तक आहे, हे न्यायमूर्तीचे पुस्तक आहे असं म्हणलो का, नाही. ओके, हे न्यायमूर्तीचे पुस्तक आहे असं म्हणलं नाही, हे माझे पुस्तक आहे. म्हणजे नाव न यूज करता पण मालकी दाखवू शकता, त्यामुळे पॉझिटिव्ह प्रोनाउन तिथे यूज करतात. दुसरं एक एक्झाम्पल बघा, इथे लिहिलं आहे, इज दिस अम्ब्रेला युअर्स, माझ्यामुळे दिसत नसेल, एक सेकंद. बघा, इज दिस अम्ब्रेला युअर्स, ही तुझी छत्री आहे का. इथं नाव घेतलेलं का त्या व्यक्तीचं, इथं नाव घेतलेलं आहे का, नाही. पण या ठिकाणी तुम्हाला कळालेलं आहे की ते एका गोष्टीची मालकी दर्शवल्या जात आहे, हो की नाही. मी हे व्हिडिओ जेव्हा बंद करतो तेव्हा असं सांगतो तुम्हाला समजून, ओके, आणि समजून सांगताना मला कळते की अरे मी दिसतच नाही त्यांना, काय फरक पडणार. ओके, आता बघा हे शाने, आता यांना बघा हे काय दाखवत असतील, असा बोट आहे त्यांच्या इथे, दिसत नसेल त्याचं बोट, बघा दिसत आहे बाजूला, हो की नाही, असं स्वतःकडे करून दाखवलेलं आहे बोट. याचा अर्थ काय आहे असं म्हणत आहे मी, या बोटाचा अर्थ काय असेल, शर्ट नाही बरं का शर्ट म्हणशाल, असं म्हणजे मी स्वतःबद्दल दाखवत आहे. ओके, या प्रोनाउनचं नाव आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सो व्हॉट डज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन टेल यू, इट टेल्स यू that whichever sentence you say, its end result will reflect on yourself. रिफ्लेक्सिव्ह याचा अर्थ काय होते, पलट येणे. बॉल जर भिंतीकडे दणकन जोराने फेकून मारला तर काय होणार, झपकन स्वतःवर येणार, हो की नाही, कारण दणकन फेकला म्हणून झपकन येणार, हळू फेकला तर हळू येणार, हो की नाही. पण भिंतीवर फेकला तर स्वतः वापस येणार. त्याच प्रकारचे कोणतं वाक्य जर तुम्ही म्हणलं नाही तर सब्जेक्टनं म्हणलं आणि त्याची एंड ते वाक्य पुन्हा जेवून वापस आपल्याकडेच आलं नाही तर सब्जेक्टवरच एंड झाला तर ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचं असते. एक्झाम्पल बघा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचे एक्झाम्पल माहिती देतो. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आर टाइप ऑफ प्रोनाउन्स that reflects back to the subject of a sentence. They end in self or selves and are used when the subject on and the object of a sentence refers to the same person or thing. म्हणजे काय तर मग बघा, सेल्फ आणि सेल्व्स हे याच्यात यूज केले जातात. सिंग्युलर असेल तर सेल्फ SCLF, प्लुरल असेल तर सेल्व्स SCLVES. मग याचा एंड कुठं होतो, ज्याने म्हणले त्याच्यावरच. एक्झाम्पल याचे आहेत, माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ. ओके, म्हणजे काय, आय डिड दिस वर्क माय सेल्फ, हे मी स्वतःच काम केलेलं आहे. मग काम केलेलं आहे पण कसं, स्वतःच, म्हणजे की ज्याने म्हणलं त्याच्याकडेच आलं की नाही उलट वाक्य एंड. ओके, तुम्ही जर म्हणलं असतं आय डिड दिस वर्क, मी हे काम केलेलं आहे, वाक्य असं गेलं असतं बघा, मी हे काम केलेलं आहे, हो की नाही. पण तुम्ही असं म्हणता मी हे स्वतःच काम केलेलं आहे, म्हणजे वाक्य इकडेच आले ना, म्हणजे की स्वतःला तुम्ही जास्त दर्शवता, स्वतः केलेलं आहे म्हणून सांगता, हो की नाही. असे जे वाक्य असतात ना ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचे असतात. माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ, हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउनचे एक्झाम्पल आहेत. ओके, आता बघा, हे जे पाठ करायचं असते ना हे तुम्ही करत जा पाठ, तुम्ही ग्रुप बनवत जा. ओके, तुमचे जे नातेवाईक आहेत, ओके, घराच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यासोबत ग्रुप बनवा, त्यांच्यासोबत इंग्रजी बोला, आई वडिलांसोबत बोला, बहीण भावासोबत बोला, कारण ग्रुप बनणे खूप महत्त्वाचे आहे बरं का. का माहित आहे, एक एक्झाम तुम्हाला गोष्ट सांगतो, ऐकणार का. स्टोरी नाही, एक शॉर्ट गोष्ट आहे, जोक, चला जोक म्हणून, इट्स जोक टाइम. ओके, ऐकणार, बघू कोणाकोणाला ऐकायचं आहे. ओके, जर नाही म्हणलं तुम्ही तरी सांगतो कारण बाकीच्यांना ऐकायचं आहे. ओके, नाही ऐका मग. सो काय झालं बघा, एक बगीचा होता आणि त्या बगीचेमध्ये आहे ना एक साप आला. आता साप आल्या आणि त्या बगीचेमध्ये, सॉरी, एक बगीचा होता आणि त्या बगीचेमध्ये 3 बाया होत्या आणि एक माणूस होता. ओके, आणि अचानक तिथे आहे ना त्या गार्डन मध्ये, त्या बगीचेमध्ये एक साप आला. साप आल्यानंतर पहिली बाई म्हणले, अरे बापरे साप आला की, कोणी गडी आहे का बघा. तर गडी म्हणजे माणूस. ओके, दुसरी बाई म्हणली, अरे बापरे किती मोठा साप आहे, कोणी गडी आहे का बघा. ओके, तिसरी बाई म्हणली,
अरे बापरे, बघा की बघा, सापाला कोणी गडी आहे का बघा. आता एक माणूस होता, हो की नाही. ते माणसं काय केला, त्या माणूस म्हणला, अरे बापरे, किती मोठा साप आहे, कोणी गडी आहे का बघा. ओके. आता त्यानं माणूस आहे आणि त्याने काय म्हणला, कोणी गडी आहे का बघा. ओके. म्हणजे काय असते, आपली जी परिस्थिती असते ना, त्याच्या नुसार आहे ना माणसं घडत असतात. ओके. म्हणजे काय, आपण जसे आहात त्यानुसारच माणसं वागतात. आपण जसे, सॉरी, आपला जो इन्व्हायरमेंट आहे त्यानुसार आपण वागत असतात. ओके. म्हणजे त्या 3 बाया होत्या, त्यांनी तसं म्हणलं म्हणून यांना म्हणलं की मी एकटा कसं का राहू, मी बी तसंच म्हणतो. ओके. त्याच्यामुळं मित्रमैत्रिणी जे असतात ना, ते विचार करून ठेवायचे. जर तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रीण मराठीच बोलत असतील, तर मग मला सांगा, तुम्ही इंग्रजी बोलाल का? जरी इंग्रजी बोलायचा प्रयत्न केला आणि त्यांनी मराठीच बोलत आहेत, तर मग इंग्रजी बोलणं थांबवाल तुम्ही, म्हणाल राहू द्या, कोणी ऐकत नाही, मराठीच बोलूया. पण जर 3 मित्र इंग्रजी बोलत आहेत आणि तुम्ही मराठी बोलत आहात, तुम्ही काय कराल, एक तर चुप बसाल, नाही तर इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न कराल. हो की नाही. म्हणून तुमचा ग्रुप कसा आहे, नाहीतर तसा ग्रुप बनवायचा. ओके. तसा ग्रुप तयार करायचा प्रयत्न करायचा. मित्रांना आहे ना म्हणायचं, अरे बोल म्हणायचं. 3-4 मित्रांना एकत्र आणायचं. ओके. आणि त्यानुसार बोलायला लागायचं. 1-2 नाही, 3-4 ला. का? कारण ग्रुप मधले असले ना, की ते नातं मजबूत असते. नातं मजबूत असते म्हणजे काय, तर एक पण जर पळायची कोशिश केला, मराठी बोलायची कोशिश केला, की तिघं इंग्रजी बोलतात, त्याच्यामुळे त्यांना म्हणते जाऊ दे आपणही बोलूया. ओके. मग दुसरा कोणता मराठी बोलायची कोशिश केला, आता हे तिघं बोलत आहेत म्हणून त्याने म्हणते आपण बोलूया. ओके. पण जर दोघंच असले ना, तर अवघड होत असते. ओके. एक बोलायला नाही की दुसऱ्यामध्ये राहू द्या आता. याच्यामुळे आहे ना, आपला जो इन्व्हायरमेंट असतो तो खूप महत्वाचा असतो. ओके. मित्र मैत्रिणी बनवायचे, त्यांच्यासोबत इंग्रजी बोलायचे. आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, जे पण असेल जवळ त्याला बोल म्हणायचं इंग्रजी. ओके. आणि जर आता कुणाला कोणी भेटलंच नाही, ओके, तुम्ही एकटे प्राणी आहात माझ्यासारखे, तर स्वतःला बोलायचं. ओके. कळाल ना. आपला हा जगन्नाथ म्हणून गाणं आहे, ऐकलं की नाही. मग त्याचा अर्थ काय, म्हणजे की स्वतःचा हात. पण स्वतःचा हात म्हणजे स्वतः. मग जर तुम्ही स्वतःच विचार केला की मला बोलायचं आहे इंग्रजी म्हणून, तर मग स्वतः मनातल्या मनात विचार करायचा, काय झालं सर आज खूप बोलायलेत, कसं म्हणायचं इंग्रजीतून, व्हॉट हॅपन टू सर, इज टॉकिंग टू मच इंग्लिश, टू मच नाव नाव डेज. ओके. असा इंग्रजीमध्ये मनातल्या मनात विचार करत राहायचा. कळालं. मग बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे काय, दर्शवणे. मग बघा, मला सांगा बरं, हे पांढरी कार या लाल कार पेक्षा जवळ आहे की दूर आहे. जवळ म्हणल्या तर नियर टाईप करा, दूर म्हणलं तर अवे टाईप करा. ती पांढरी कार लाल कार पेक्षा, माझ्या चेहऱ्यामुळे काय दिसत नसेल, तुम्ही म्हणशाल सर काहीच कळणार गेले. आता सांगा, ती पांढऱ्या कलरची कार लाल कार पेक्षा जवळ आहे की दूर आहे. पांढरी कार लाल कार पेक्षा, तुम्हाला म्हणालो तुमच्या, पांढरी कार लाल कार पेक्षा जवळ आहे की दूर आहे. जवळ म्हणलं तर NEAR नियर, आणि दूर म्हणलं तर AWAY अवे. ओके. आता बघा, तुम्ही अवे म्हणून खूप जणांनी दिलंय, मी सांगू शकलो नसेल नीट. ऐका, मी काय म्हणलो, तुम्ही तुमच्या जवळ आहे की नाही, आता माझ्या जवळ आहे की नाही. एक सेकंड, याला घुमवत नाही, मीच जातो इकडे. ओके. हेर इट इज. बघा, माझ्या जवळ आहे की नाही, मी इथे आहे आणि ती कार इथे आहे. हे कार माझ्या जवळ आहे की ही वरची कार माझ्या जवळ आहे. मला तर वाटते ही बाजूची असेल पांढरी, हो की नाही. मग ही जवळ आहे ना माझ्या, आणि ही दूर आहे, म्हणजे लाल कार पेक्षा ही पांढरी कार माझ्या जवळ आहे, नियर आहे. ओके. सांगताना नीट कळालं नसेल, समजून आलं नसेल, कधी कधी असे क्वेश्चन समजत नसतात बरं का लवकर, मला माहित आहे. ओके. अम, ठीक आहे. ते काय झालं होतं माहिती आहे का, असे क्वेश्चन म्हणजे एकदा एक आहे ना भाषण करायला गेला होता एक माणूस. भाषण करायला गेला होता, भाषण म्हणजे एक इंटरव्ह्यूला गेलेला होता. आणि मग त्याला प्रश्न विचारले होते, मग ते उत्तर देत होता. देता देता मग त्याने म्हणला की अं, माझ्या बायकोची जी सून आहे, सासू आहे ना, त्यांनी खूप चांगलं खायला तयार करत असतात आणि ते मला खूप आवडते. ओके. त्याने काय म्हणलं, माझ्या बायकोची जी सासू आहे ना, त्यांनी खूप चांगलं खायला तयार करतात आणि ते मला खूप आवडते. असं म्हणल्यानंतर जे इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारत होते त्याला प्रश्न पडला. त्याने म्हणलं, तुझ्या बायकोची
सासू, ओके, आता मदर इन लॉ, ते तुझी आई बनेल ना, ओके, तुझी मम्मी बनणार ना. त्याने विचार केला, म्हणला हो सर. म्हणजे काय, त्यालाही असं डोक्यामध्ये आलं नाही बरं का. असं असते, हे कन्फ्युजनच्या गोष्टी येतात कधी कधी आहे ना. जेव्हा इंटरव्ह्यूला इथे जात असतात तेव्हा इतके अवघड परिस्थिती असते, अवघड म्हणजे इतके नर्वस असतात विद्यार्थी की ते डोक्यामध्ये काय चालते ते त्यांनाही कळत नसते. ओके, बोलता बोलता काय बोलत असतात, नंतर मग विचार केला की म्हणतात अरे हो बरोबर आहे. ओके, त्याच प्रकारे मी आता काय म्हणलो, ओके, म्हणल्यानंतर मग तुम्हाला कळालं नसेल त्याच्यामुळे तुम्ही तसं उत्तर दिलं. ओके, ठीक आहे. तर मग बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय करते, कोणती गोष्ट कुठे आहे ते दर्शवते. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आयडेंटिफाय अँड पॉइंट टू स्पेसिफिक थिंग्स ऑर पीपल इन अ सेंटेन्स. They replace nouns and indicate the relative distance of the object or person being referred to in relation to the speaker or listener. Example include this, that, these, and those. This and these refer to objects or people that are nearby or close in proximity, while that and those refer to objects or people that are more distant or further away. Okay, demonstrate pronouns help to clarify which particular atom or individual is being discussed in conversation or writing. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचे 4 एक्झाम्पल आहेत, टाईप करा. THIS दिस, THAT दॅट, THESC दिस, THOSC दोज. ओके, स्क्रीनवर बघा आणि टाईप करा. मी बाजूला सरकलो. ओके, सरकलो की नाही. एक मेसेज आलता ना, सर साईड करा, साईड लावा. कसं असते शाळेमध्ये आहे ना, सरांना साईड लावा म्हणले की ते लगेच बोर्डच्या बाजूला होतात. इथे मी आहे ना कॅमेरा पुढे आहे, इकडे तिकडे जाता येत नाही, मला गाय फसवावं लागते. लिहिले दिस, दॅट, दिस, दोज. आता मग बघा, तर धीस कधी यूज करायचं, THIS धीस, जर एक गोष्ट असेल आणि जवळ असेल, एक गोष्ट असेल आणि जवळ असेल. THAT दॅट कधी यूज करायचं, एक गोष्ट आहे आणि दूर आहे, एक गोष्ट आहे आणि दूर आहे. दीज, THESC दीज कधी यूज करायचं, तर अनेक गोष्टी आहेत आणि जवळ आहेत, जास्त गोष्टी आहेत आणि जवळ आहेत. दोज कधी यूज करायचं, THOSC दोज, जास्त गोष्टी आहेत आणि दूर आहेत, जास्त गोष्टी आहेत आणि दूर आहेत. मग कसं म्हणायचं, दिस, दॅट, दीज, दोज. ओके, गाण्यावानी पाठ करायचं, दिस, दॅट, दीज, दोज. लग्नामध्ये जाऊन असं म्हणायचं, दिस, दॅट, ओके, दीज, दोज. एक स्टेप होऊन जाते तयार. ज्यांना ज्यांना गाणे म्हणता येत नाहीत ना, त्यांनी अशी डान्स करता येत नसते. कोणाला डान्स करताच येत नाही बरं का, इकडे बघतात आणि असं 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 करतात. ओके, त्यांना डान्सच करता येत नसते. एक आहे ना स्टेप पाठ करतात मग कोणती ना कोणती. तर आपल्या इकडल्या खूप स्टेप्स फेमस आहेत, हो की नाही. भारतामध्ये एक हे अशी स्टेप आहे. ओके, दुसऱ्या मला आठवत नाहीत. मग काय करायचं, ही पाठ करून टाकायची. दिस, दॅट म्हणजे की एक गोष्ट, जवळची, दूरची. ओके, दिस, दोज, असं बोट घेतलं म्हणजे जास्त गोष्टी, जवळच्या आणि दूरच्या. दोज म्हणजे जास्त पण दूरची आहे, आणि दीज म्हणजे जास्त पण जवळची आहे. धीस, THIS धीस म्हणजे एक पण जवळची आहे. दॅट म्हणजे दूरची आहे पण एक आहे. उच्चाराकडे बघा, धीस म्हणत आहे आणि दॅट म्हणत आहे, दीज म्हणत आहे आणि दोज म्हणत आहे. ओके, उच्चार जर ऐकताना सेम वाटत असेल तर काय ना काय तर माझ्या म्हणण्यात चूक आहे, ना तर तुमच्या ऐकण्यात चूक आहे. ओके, कारण मी वेगवेगळं म्हणत आहे. कळालं. ओके, पतंग स्टेप. ओके, नागिन डान्स. ठीक आहे ठीक आहे, नाव सांगत होते का, मला वाटलं काय प्रश्न पडला यांना. ठीक आहे, कळालं. नंतर इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. आता कोणी कोणी आहे ना, हे माझा व्हिडिओ बघून तुमचे मम्मी पप्पा बाजूला असतील तर म्हणत असतील, सर काय बोलत आहेत, माझ्या मुलाला लग्नातले डान्स शिकवत आहेत. म्हणून त्यांना प्रश्न पडतात, हो की नाही. मग मला त्यांनी प्रश्न विचारतात, ते प्रश्न विचारण्यासाठी त्यांना प्रोनाउन यूज करावे लागतात, आणि ते असतात इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. कोणते असतात, इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. म्हणून एकदा पाठच करून टाका. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रोनाउन म्हणजे प्रश्न विचारणे. INTERROGITIVE. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न, क्वेश्चन, हे पाठच करायचं. मग इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्न विचारणारा वाक्य, इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे प्रश्न विचारणारा प्रोनाउन, तेच असतो. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न, इंट्रॅगेट करतात बघा, प्रश्न विचारतात. ओके, इंट्रॅगेशन सुरू आहे पोलीसमध्ये, जर कोणता क्रिमिनल नाही तर कोणता माणूस असेल, त्याला एका रूम मध्ये बसवतात, पुढे पोलीस बसतो, तिकडे माणूस बसतो. ओके, त्याच्या पुढे चाय ठेवतात आणि प्रश्न विचारायला लागतात. ओके, मूवी मध्ये बघलं असेल, नंतर CID मध्ये बघता,
ज्या ज्या ठिकाणी कुठे बघलेलं असेल त्या ठिकाणी इंट्रॅगेशन सुरू आहे म्हणतात ना, तेच आहे इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. ओके, म्हणजे प्रश्न विचारणे सुरू आहे. कळालं? तर मग याच्यामध्ये प्रश्न विचारणे एवढं तुम्हाला कळालं ना की प्रोनाउन आला पूर्ण. कस का? कारण तुम्हाला प्रश्न कोणत्या शब्दाने विचारायचं ते पहिल्यापासून माहित आहे. ओके, कस का? तर तुम्ही आता एक्झाम्पल लिहिता. डब्ल्यूएच वर्ड लिहा बरं, 10 डब्ल्यूएच वर्ड. सर्वांनी व्हॉट्सअपमध्ये 10 डब्ल्यूएच वर्ड लिहा. लवकर लवकर लवकर, फास्ट. मी इतक्या विश्वासाने म्हणलो, आणि जर तुम्ही उशीर लावला तर बरोबर असणार नाही. हो की नाही? वैभवी मॅम, इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउनचे एक्झाम्पल आहे डब्ल्यूएच वर्ड्स. मांजर नको. ओके, हे असे गिफ्ट टाकत जाऊ नका. का माहित आहे, सिद्धार्थ सरांना आवडत नाही. काल क्लास सुरू होता, त्यांनी मला म्हणलं अरे विद्यार्थ्यांना म्हणते तसं काय टाकत जाऊ नको म्हणून. ओके, तुम्ही काय तितका गोंधळ करत नसता सर्व विद्यार्थी. मागे एक विद्यार्थी आला होता, त्याला काढून टाकलो मी. 700 मेसेज सेंड केला. ओके, आणि कसे, प्लीज प्लीज सर, नाहीतर स्टोरी टाइम, तेच 700 वेळेस. खूप विद्यार्थी परेशान झाले. पण तुम्ही तसं काय करत नसता, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. पण सिद्धार्थ सर मला म्हणले ओके, व्हॉट टाइम, हो लॉंग, ऑफन, वेन, वेर, वाय, तुम, हो. कोण कोण लिहिले? अनुष्का, अक्षरा, तेजस्विनी, श्रद्धा मॅम फॉरवर्ड केलं का ते? नंतर कोण आहे? श्याम सुंदर. ओके, नंतर शिल्पा, अनुष्का, मोहिनी, अजून संबोधी मॅम, तुम्ही पण फॉरवर्ड केलं आहे. रोहन, पहिल्याचं जे टाईप केलं ते फॉरवर्ड केलं का सर्वांनी? शंभूराजे, सब्जेक्ट्स नाही, डब्ल्यूएच वर टाईप करा. अतुल सर. ओके, हां, इथं टाईप केलेलं आहे ना? तर मग बघा, आता मग हे जे 10 डब्ल्यूएच वर्ड्स आहेत, हेच आहेत इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउनचे एक्झाम्पल. ओके, याच्यावर जर तुम्ही लिहिलं इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आणि खाली हे शब्द लिहिले तर तितकेच होऊन जातात. ठीक आहे, म्हणजे की याचे एक्झाम्पलच ते आहेत. हे कुठेही शब्द मिळाले की म्हणायचं ते इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहे. आता याच्याबद्दलची माहिती बघा. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स used to ask questions about people or things. They replace nouns and seek information about the identity, characteristics, or qualities of the subject being discussed. ओके, म्हणजे काय, तर हे आहे ना प्रश्न विचारण्यासाठी यूज करतात. मग माणसाची कोणत्या माहिती विचारायची असेल, त्यानं कसा आहे, ओके, काय करू शकतो, ओके, काय नाव आहे, हे कोणताही प्रश्न विचारायचे म्हणजे की 10 डब्ल्यूएच वर्ड्स. काय आहे, कोणत्या वेळी, कसे, किती वेळ, किद्दा, केव्हा, कोण, का, ओके, कोणासोबत, हे जर प्रश्न विचारायचे असेल तर इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन यूज करायचा. म्हणजे जे 10 डब्ल्यूएच वर्ड तेच. याचे एक्झाम्पल काय आहेत? व्हॉट टाइम, हाऊ, हो लॉंग, ऑफन, वेन, वेअर, वाय, विथुम, हू. याच्यामध्ये व्हॉट, ओके, इज, याच्यामधले एक्झाम्पल बघा. ओके, हुम आर यूज टू इन्क्वायर अबाउट पीपल, म्हणजे हुम कोणाला यूज करतात की माणसांबद्दल विचारण्यासाठी. विथ हुम कोणासोबत गेला, या प्रकारे. ओके, वाईल हुज इज यूज टू इन्क्वायर अबाउट पजेशन, पण हुज कशासाठी यूज करतात तर पजेशन साठी. हे तुम्हाला दिलेलं नाही बघा. दिलेलं नाही म्हणजे 10 डब्ल्यूएच वर्ड्स मध्ये नाहीत. असं नाही मी जे 10 डब्ल्यूएच वर्ड्स देतो तेवढेच आहेत असं नाही, अजून खूप आहेत. फक्त आम्ही कसं केलेलं आहे की एक सेट दिलेला आहे, जेवढा तुम्ही पाठ करून जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होणार. ओके, बघा इथे जे WHOS हुज लिहिलेलं आहे ते कशासाठी तर मालकी विचारण्यासाठी यूज केले जाते. ओके, तर मग जर आपल्याला विचारायचं असेल की हुज बुक इज दिस, हे कोणाचे पुस्तक आहे, या प्रकारे. ओके, असं म्हणत नाही. हु बुक इज दिस असं म्हणत नाही. ओके, कोण पुस्तक आहे असा अर्थ होतो त्याचा. ओके, हु बुक इज दिस, हु इज दिस बुक, या प्रकारे. पण हुज बुक इज दिस म्हणलं की हे कोणाचे पुस्तक आहे. पण हुज कशासाठी, कोणत्या गोष्टीची जर मालकी, ही गोष्ट कोणाची आहे असं विचारायचं असेल तर यूज करतात. त्याच्यानंतर बघा, व्हॉट अँड विच आर यूज टू इन्क्वायर अबाउट थिंग्स ऑर ऑप्शन्स, म्हणजे व्हॉट आणि विच कशासाठी यूज करतात तर मग कोणत्या गोष्टीबद्दल, कोणत्या ऑप्शनबद्दल विचारण्यासाठी. हे काय आहे, नाहीतर कोणतं आहे, किती आहे, यासारखं. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन्स प्ले अ वायटल रोल इन फॉर्मिंग क्वेश्चन्स अँड एलिसाइटिंग स्पेसिफिक इन्फॉर्मेशन इन कन्व्हर्सेशन ऑर रिटर्न टेक्स्ट, म्हणजे काय तर प्रश्न विचारण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता बघा, मी जरासा गायब होतो म्हणजे तुम्हाला दिसणार मागे काय होत आहे. ओके, डिसॅपियर्ड. आता सांगा काय होत आहे. एक छोटंसं लेकरू आहे आणि त्याच्याहून जरासं मोठं लेकरू आहे. ते काय करत आहेत,
ते पडलेल्याला उठण्यासाठी मदत करत आहे, हो की नाही. मग मला सांगा, ते उभा टाकलेला जो आहे त्याने जर त्याचा हात सोडून टाकला तर काय होणार? ते खालचं आहे ते पडणार की नाही? हो. ते उठू शकणार का? नाही. असं करायचं नाही बरं का, आणि हसायचं पण नाही त्याच्यावर, वाईट गोष्ट आहे. पण मला सांगा, अशी वाक्य पण असतात. एक वाक्य मुख्य असतो महत्वाचा उभा टाकलेला, आणि दुसरा वाक्य असतो छोटा, ओके, त्याच्यावर अवलंबून असलेला. अशी वाक्यांची दोन प्रकार असतात. नाही तर याला दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हणलं तर एक वडील असतो वाक्याचा आणि एक लेकरू असते वाक्याचं, ओके. मग त्या वडिलाला म्हणतात मेन मेन सेंटेन्स, आणि दुसऱ्याला काय म्हणतात? सब सेंटेन्स, ओके. म्हणजे की मग याच्यामध्ये क्लॉज मध्ये बनायचं काय? मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट म्हणजे हाताखाली काम करणारा, तर वडिलांच्या हाताखालीच आपण काम करत असता, ओके नाही. म्हणजे की मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. मग मला सांगा, जो सबऑर्डिनेट खालचा जो क्लॉज असतो तो याच्याशिवाय काम करू शकेल का? जो मेन असेल त्याच्या वडिलांशिवाय तुम्ही काय करू शकाल का? नाही ना, ओके, काही करू शकणार नाही. खायला पैसे ते लागतच असतात, ओके. घर आहे ते सांभाळणारे त्यांनीच आहेत, त्यांच्याशिवाय आपण काय करू शकणार नाही, ओके. म्हणून काय म्हणतात, जो मेन क्लॉज असतो त्याच्याशिवाय सबऑर्डिनेट क्लॉज काय करू शकत नाही. पण मला सांगा बरं, लेकराशिवाय पप्पा काय करू शकणार का? करू शकतात. त्यांना जे वाटेल ते करू शकतात, हो की नाही. वडील काय करू शकतात, कारण त्यांनी इंडिपेंडेंट आहेत, आपण त्यांच्यावर अवलंबून असतात. म्हणजे तसंच सेम टू सेम सबऑर्डिनेट क्लॉज शिवाय मेन क्लॉज काय पण करू शकतो. मग याचा एक्झाम्पल बघू, ओके. बघा, राहुल दुकानला गेला आणि त्याने चिवडा खाल्ला. वाक्य कळालं? राहुल दुकानला गेला आणि त्याने चिवडा खाल्ला. आता जर मी तुम्हाला आलो आणि म्हणलो राहुल दुकानला गेला, मला सांगा वाक्य पूर्ण आहे की नाही? हो. तुम्हाला काही दुसरं काही विचारायची गरज वाटत आहे? नाही. पण जर मी तुमच्याकडे आलो आणि असं आलेलं आहे पहिल्या वेळेस आणि तुम्हाला एक वाक्य म्हणलो आणि दुकानला गेला, दुसरं काहीच म्हणलं नाही, फक्त एवढं म्हणलो आणि दुकानला गेला, तुम्ही काय म्हणशाल? सर या आणीच्या पहिलं काय ना तर म्हणा ना, हो की नाही. हे वेगळं वाटत आहे, ओके, हे ठीक वाटत नाही, वाक्य अर्धवट आहे असं वाटणार की नाही. आणि दुकानला गेला याच्या पुढे पहिलं काय ना काय तर म्हणा. मग काय होते, राहुल दुकानला गेला हे मेन क्लॉज होते, तो स्वतंत्र राहू शकतो. आणि दुकानला गेला हे आहे ना इंडिपेंडेंट, हा सबऑर्डिनेट क्लॉज होतो, हे स्वतंत्र राहू शकत नाही, ओके. या दोघांना जोडणारे काम कोण करत असते? एक सेकंड, मी म्हणलो एवढे मेसेज येत होते, काय आहे, काय चाललंय, मोबाईल उगाच आवाज करत आहे, ओके. तर हे वाचून तुम्हाला सांगतो. रिलेटिव्ह प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट इंट्रोड्यूस डिपेंडेंट क्लॉजेस इन अ सेंटेन्स अँड कनेक्ट देम टू अ नाउन और प्रोनाउन. दे फंक्शन टू रिलेट और डिस्क्राइब द नाउन और प्रोनाउन दे फॉलो इन द मेन क्लॉज. म्हणजे काय तर जो मेन क्लॉज आहे वडील आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे यांना जोडण्याचं काम करत असतो रिलेटिव्ह प्रोनाउन्स, ओके. मग ते काय सांगतो की हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे लेकरू हे वडिलांवर कसं डिपेंडेंट आहे याचं काम करणारा रिलेटिव्ह प्रोनाउन असतो. याचे एक्झाम्पल आहेत हु, हुम, हुज, विच, दॅट, हुम, हुम. आता बघा, दॅट हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये तुम्ही शिकलेला आहे. एक सेकंड, मी गायब होतो, नाही तर दिसणार नाही ना तुम्हाला. दॅट हे तुम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये शिकलेलं आहे. हु, हुज हे कशामध्ये शिकलेलं आहे? इंट्रॅगेटिव्ह, म्हणजे याच्या पहिलेच, म्हणजे दॅट हे दर्शवण्यासाठी, आणि हु, हुम, हुज हे कशासाठी? प्रश्न विचारण्यासाठी. मग मला सांगा हे रिलेटिव्ह मध्ये कसे आले? तुम्हाला प्रश्न पडणार. मग तुम्ही म्हणाल की सर हे वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत, तुम्ही कसं काय हे वेगवेगळ्या दिलंय, ओके नाही. तर मग तुम्हाला मी जराशा वेळा पहिले सांगलं होतं बघा की काय आहे, एकच शब्द वेगवेगळ्या याच्यामध्ये येऊ शकतो, एकच एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारात असतो. ते तुम्ही कसं जाणवायचं कोणतं कशाचा आहे प्रकार म्हणून? तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला वाक्याकडे बघावं लागेल की ते कोणत्या वाक्यात यूज केलेलं आहे, त्या वाक्याचा अर्थ काय आहे. ते वाक्य प्रश्न विचारत आहे तर मग ते इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहे, ओके. ते वाक्य क्लॉज आहे, म्हणजे मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज अशी दोन वाक्य आहेत, त्यांना जोडण्याचं काम करत आहे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, ओके. कळालं तुम्हाला? ते वाक्य आहे ना कोणती तर गोष्ट दर्शवत आहे, एकच वाक्य आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. या प्रकारे त्या वाक्याचा अर्थ बघा, ते वाक्य काय दर्शवत आहे त्यानुसार तुम्हाला ते यूज करायचंय, ओके. इंग्रजीमध्ये असे खूप शब्द आहेत बरं का, ते यासारखेच काम करत असतात, ओके. ओके. आता बघा एक्झाम्पल याचं, ओके. मी विचार करत होतो, कारण माझ्याकडे आता नोट्स नाही ना, डोक्यामधून डायरेक्ट विचार करावा लागते, म्हणून जर असा वेळ बघा.
इट टेल्स मी अ स्टोरी. ओके, इट टेल्स मी अ स्टोरी. एक एक्झाम्पल बघा. ओके ओके, इट टेल्स मी अ स्टोरी. आणि काय आहे ते, ठीक आहे, इट टेल्स मी अ स्टोरी. आणि त्याच्यानंतरचा एक्झाम्पल बघा. इट हॅज अ टेल. ओके, मिळालं बघा. या दोघांचा उच्चार कसा होत आहे? तसं म्हणत जाऊ नका. तुम्हाला मी शिकवत नाही का? तुम्ही हसत नाही का शिकताना? गोष्टीची काय गरज आहे? ओके, थांबा, अजून टाइम झाला नाही. टाइम झाल्यानंतर सांगतो. आता मग बघा, या दोघांचा उच्चार कसा आहे? टेल म्हणून एकच आहे की नाही? पण पहिल्यामध्ये काय आहे? एक म्हणजे गोष्टी सांगणे आणि दुसऱ्यामध्ये शेपटी. मग हे कसं कळालं? तर पहिल्यामध्ये काय सांगते? ते मला गोष्ट सांगत आहे. मग याच्यामध्ये इट टेल्स मी अ स्टोरी म्हणून इथं कळालं ते TELL आहे, टेल. आणि इट हॅज अ टेल म्हणजे की इट हॅज अ टेल म्हणजे त्याला शेपटी आहे. म्हणजे हे काय एक गोष्ट आहे म्हणून दाखवत आहे, म्हणून त्याला शेपटी आहे. हे कसं, ते गोष्ट, ते वाक्य काय दर्शवत आहे त्याच्यावरून तुम्ही ते स्पेलिंग आहे ना आठवायचे असते. त्याचसारखे ती वाक्य काय आहे त्याच्यावरून तुम्ही कोणता प्रोनाउनचा प्रकार आहे ते आहे ना विचार करायचा असतो. याच्यानंतर इनडेफिनाइट प्रोनाउन. मागे तुम्हाला काय दिसत आहे? प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे काय? तर तुम्हाला माहित नाही तो माणूस कोणता आहे. तर मग हे वाक्य काय दाखवते माहित आहे? इनडेफिनाइट प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट रिफर टू unspecified or unidentified peoples, things or amounts. They replace nouns and do not specify point to a particular individual or objects. म्हणजे काय? तर ते आहे ना इनडेफिनाइट प्रोनाउन्स असतात जे की एका अशा गोष्टीला, माणसाला, नावाला दर्शवतात जे की माहित नाही, अजून काहीच माहित नाही. म्हणजे काय? तर मग बघा, सर्वांनी चिवडा खाल्ला. कोण खाल्ला सांगा बरं, नाव सांगा, कोण चिवडा खाल्ला? तुम्ही मला सर्वांनी, पण त्याच्यामध्ये विशिष्ट नाव सांगू शकाल? नाही. तिथं बाजूला एक उंदीर पण होतं, हो की नाही? उंदराने खाल्ला असेल. सर्वांनी म्हणलं म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल का स्पेसिफिकपणे? नाही. तुम्ही काय म्हणलं? सर्वांनी. मग असे प्रोनाउन ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या विशिष्ट गोष्टीबद्दल नाही तर माणसाबद्दल सांगू शकणार नाही, विशिष्ट नावाबद्दल सांगू शकणार नाही. ओके, म्हणजे काय? कोणीतरी आले होते. कोण आलं होतं माहित नाही, कोणीतरी आलते. मी फक्त मी ते विद्यार्थी पोरं म्हणतात कोणते कोणते गेम खेळत होता. कोणीतरी आलतं घरी. कोण आलतं काय माहित नाही, मी गेम खेळत होतो. कोणतरी आलतं. ओके, मग समवन, कोणतरी म्हणजे काय? हे इनडेफिनाइट प्रोनाउन आहे. ओके, कोणी पण इथला एक्झाम पेपर द्या. ओके, नाही तर कोणी पण आहे ना चिवडा खा. कोणी पण म्हणजे तुम्ही जितके विद्यार्थी आहात तुमच्यापैकी कोणी पण या आणि झोपी जा. कसं म्हणत आहे बघा मी, ओके नाही? झोपी जा, चिवडा खा, ओके नाही? अभ्यास करता आम्ही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत आहे. तर यासारखे एक्झाम्पल. एव्हरीवन सगळेजण, समवन कोणीतरी, ओके, एनीवन कोणी पण, ओके, नो वन कोणीच नाही, एव्हरीवन सगळेच जण, ओके, एव्हरीथिंग सगळे काही, समथिंग काहीतरी, एनिथिंग काही, नथिंग काहीच नाही, ओके, इच प्रत्येक, आयदर दोघांपैकी एक, नायदर कोणीच नाही, बोथ दोघंही. ओके, यासारखे एक्झाम्पल इनडिफिनाइट प्रोनाउनचे असतात. हे आहे ना गोष्टींना जनरलाइज म्हणजे साधारण बोलण्यासाठी यूज करतात. आता रेसिप्रोकल प्रोनाउन. रेसिप्रोकल प्रोनाउन म्हणजे काय बघा. मी गायब होत जाऊ का? तुम्हाला तसे तर PDF सेंड केलेलंच आहे, हो की नाही? म्हणजे तुम्हाला ते दिसणार मी काय सांगत आहे बघा. मग रेसिप्रोकल प्रोनाउन्स आर स्पेशल टाइप ऑफ प्रोनाउन्स यूज टू इंडिकेट अ म्युच्युअल or reciprocal action or relationship between two or more people or things. Okay, each common reciprocal pronouns are each other and one another. This suggests that the action or relationship is reciprocal, meaning it is exchanged or felt by both parties involved. Reciprocal pronouns help clarify that the action is happening between two subjects in a symmetrical or mutual manner. ओके, म्हणजे काय? ते दोन गोष्टीसाठी यूज केले जातात. म्हणजे एकामेकासाठी दोन गोष्टी. एक सेकंद बघा, बोलू बोलू मला गळा दुखत आहे आणि तुम्ही म्हणता सर आता गोष्ट सांगा. झोपतो म्हणून तुम्हाला क्लासच्या लास्टला एक मजेशीर गोष्ट सांगतो. ओके, तर मग झोपायचं नाही, क्लास करा. तर मग बघा कसं आहे माहिती आहे का? रेसिप्रोकल प्रोनाउन्स काय करतात ते आहे ना इच अदर आणि वन अनदर याचे दोन एक्झाम्पल आहेत. काय? इच अदर, वन अनदर म्हणजे दोन गोष्टीबद्दल
म्युच्युअल रिलेशनशिप. ओके, म्हणजे काय, तर दोन पार्टीज असतात, दोन कंपनी असतात, दोन गव्हर्नमेंट असतात, ते एकामेकाला म्हणतात बघा, तू भारत रशियाबद्दल माहित आहे. ओके, तितके मोठी संकल्पना माहित नसेल तर मित्र मित्र. ओके, मित्र म्हणतो बघा, मी तुला आहे ना पैसे तुला चॉकलेट देतो, तू माझा होमवर्क कर. ओके, मग दोघांमध्ये म्युच्युअल ॲग्रीमेंट होते, ठीक आहे, मला आहे ना 5 स्टार चॉकलेट दे, मी तो होमवर्क करून टाकतो. ओके, मग हे काय आहे, रेसिप्रोकल प्रोनाउनचं एक्झाम्पल आहे. ओके, म्हणजे एच अदर, एकामेकाला मदत करूया. ओके, वन अनदर, यासारखे रेसिप्रोकल प्रोनाउन्स आहेत. चॉकलेट मित्र, ध्यानात ठेवा, रेसिप्रोकल प्रोनाउन. आता इंटेन्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय माहित आहे, जरा असा गायब होतो म्हणजे तुम्हाला दिसावे. इथला एक उंदीर, मी नाही मागला हा उंदीर, ठीक आहे, माहिती एवढी साईज पण नाही. हे जो छोटा उंदीर आहे ना तो, आणि हा जो मागे लपलेला हत्ती आहे तो. ओके, या उंदराला जर तुम्हाला हत्ती म्हणून दाखवायचं असेल तर आहे ना इंटेन्सिव्ह प्रोनाउन यूज करायचा. म्हणजे काय, तर बघा, आता बघा कसं आहे. सो इंटेन्सिव्ह प्रोनाउन काय यूज केले जातात, इम्फेटिक प्रोनाउन्स, यांना काय म्हणतात, इम्फेटिक प्रोनाउन्स पण म्हणत असतात. ओके, म्हणजे काय, तर आर यूज टू इम्फसाइज अ नाउन. ओके, one second. Emphatic pronouns are used to emphasize a noun or a pronoun in a sentence. They are identical in forms to reflexive pronouns but serve different purpose. म्हणजे काय, तर मग बघा, तर तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन शिकवलेलं आहे, त्याच्यात सारखेच असतात इंटेन्सिव्ह प्रोनाउन, ज्याला दुसरं नाव आहे इम्पॅटिक प्रोनाउन. ओके, हे वेगवेगळे दोन दोन नाव आहेत पण एकच गोष्ट आहे ते, आणि हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन सारखेच असतात जे पहिले बोलल्या होत्या, पण हे जरासा वेगळा पर्पज दाखवतात. म्हणजे काय, तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय होतं, तर वाक्य म्हणल्या ते पुन्हा आपल्यावर एंड होत आहे. इंटेन्स काय करत असते, ते इंटेन्स करत असते सिच्युएशन, म्हणजे सिच्युएशन खूप इंटेन्स आहे, म्हणजे काय खूप मोठी आहे, हो की नाही. एम्पॅटिक म्हणजे खूप मोठे असणे. मग हे काय करते माहित आहे, हे वाक्याला मोठं दर्शवत असते. म्हणजे की जरी काम केलं असेल 5 रुपयाचं तरी वाक्याला 5,000 रुपयाचं म्हणून दाखवायचं. ओके, कळालं का. नाहीतर लेकराने आहे ना 20 पैकी जर आहे ना 20 मार्क घेतले, ओके, तर मग कसं म्हणतात, माझ्या पुराण 20 पैकी 20 मार्क घेतले आहेत, खूप मार्क घेतले आउट. नाही नाही, माझ्या मुलाने 100% घेतलेले आहेत. ओके, 20 पैकी 20 म्हणजे 100%, 100% घेतलेले आहेत, 100% घेतले आहेत, असा खूप पायना सांगत आहेत पूर्ण गल्लीवर, माझ्या मुलाने 100% घेतलेले आहेत. ओके, म्हणजे काय, एक छोटी गोष्ट होती, छोटे मार्क होते, वर्गामधल्या सगळ्यांना 20 पैकी 20 पडले, पण कसं एक मोठं म्हणून दाखवायचं. उंदीर आहे, उंदराला हत्ती म्हणून दाखवायचं, म्हणजे काय असते, इंटेन्सिव्ह प्रोनाउन्स. कळाल तुम्हाला. मग याचे एक्झाम्पल काय, माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, अवर सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ. हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स सारखेच आहेत, फक्त यांना जरासं वेगळं म्हणून यूज केले जाते. ओके, याचे जराशी माहिती म्हणजे, intensive pronouns are not essential to the meaning of the sentence but add emphatic or intensity of the action performed by the subject. They emphasize the identity or action of the subject rather than reflecting back onto the subject or as a reflexive pronoun. म्हणजे तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय करते, जे वाक्य म्हणलेलं आहे त्याला वापस पलट सब्जेक्टवर आणते. इंटेन्सिव्ह प्रोनाउन तसं करत नाही. ते काय करते, ते फक्त जी गोष्ट आहे त्याला मोठं करून दाखवते. वाक्याचा अर्थात काहीच फरक पडत नाही. 20 पैकी 20 मार्क पडे की 100% पडले, एकच गोष्ट आहे ते, पण ते जरा असं मोठं करून दाखवत असते. ओके, मॅग्निफाईंग ग्लास लावायचा, मोठं दिसत आहे, जशी आहे तशीच गोष्ट आहे, ओके नाही. आता बघा, एक्सक्लामेटरी प्रोनाउन, मागलं चित्र दिसत आहे तुम्हाला. ओके, सूर्यास्त आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला दिसत नसेल ब्लॅक त्याच्यावर हे डिझाईन टाकलेलं आहे म्हणून, पण खूप सुंदर ते चित्र आहे. मग इम्फॅटिक एक्सक्लामेटरी प्रोनाउन काय करतात माहिती आहे काय, हे कोणती जर तुम्हाला खूप सुंदर गोष्ट दिसली, असा सूर्यास्त, खूप सुंदर चित्र असेल, नाही तर खूप चांगली गोष्ट घडली असेल, नाही तर खूप आउट ऑफ मार्क पडले कोणाला, तर आपण काय म्हणत असता, आपण म्हणता बघा, अरे वा किती सुंदर सूर्यास्त आहे, हाऊ अमेझिंग दॅट परफॉर्मन्स वॉज. ओके, किती चांगला त्याचा परफॉर्मन्स आहे. तर असं विचारत आहे का मी, त्याचा परफॉर्मन्स किती चांगला आहे, प्रश्न विचारत नाही. मी काय म्हणत आहे, किती चांगला त्याचा परफॉर्मन्स आहे, त्याची तारीफ करत आहे, ते एक वाक्य आहे. ओके, ती प्रश्न नाही बरं का. ठीक आहे, कळालं ना तुम्हाला. व्हॉट अ ब्युटिफुल सनसेट, किती सुंदर सूर्यास्त आहे. मी विचारत आहे का तुम्हाला किती सुंदर सूर्यास्त आहे, नाही, मी तुम्हाला म्हणत आहे किती सुंदर सूर्यास्त आहे. ओके, म्हणजे सांगत आहे तुम्हाला सूर्यास्त खूप सुंदर आहे.
मुनी व्हॉट अ अमेझिंग ब्युटिफुल सनसेट, हाऊ अमेझिंग दॅट परफॉर्मन्स आर. असा आखरीला एक्सक्लामेटरी मार्क आला आणि हाऊ आणि व्हॉट यूज झाले की हाऊ आणि व्हॉट काय होतात, एक्सक्लामेटरी प्रोनाउन्स असतात. हे याचे दोन एक्झाम्पल आहेत, व्हॉट आणि हाऊ, दोन एक्झाम्पल. कळालं? ओके, या प्रकारचे हे दोन आहेत. ओके, कळालं तुम्हाला? तर मग तुम्हाला गोष्ट सांगू का? टाइम झाला नाही, 2 मिनिट आले अजून. ओके, गोष्ट ऐकण्यासाठी तयार? तुम्हाला सगळ्यात पहिले सर्व एक्झाम्पल कळाले? ओके, सर्व एक्झाम्पल कळाले ना? काही प्रश्न आहे का त्याच्यामध्ये, कोणत्या एक्झाम्पल मध्ये? एकदा माईक चालू करतोय जराशा वेळासाठी, नंतर गोष्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, काय प्रश्न असेल तर मला विचारा. हॅलो सर. हा बोला. सर उद्या सकाळचा क्लास आहे का रात्रीचा? रात्री पण सुट्टी आहे. सर एनिवनचं मीनिंग सांगा ना. काय म्हणले? एनिवनचं मीनिंग सांगा. एनी वन, कोणी पण. बरोबर. हा बोला. अतुल. हॅलो सर, अतुल बोलतोय. हा बोला. सर उद्या क्लासला सुट्टी आहे का? सुट्टीबद्दल विचारू नका, ते नंतर सांगतो. अतुल सर विचारा ना, काय झालं? सर या आजच्या सेशनचा नाही का व्हिडिओ सेंड कराल नंतर क्लासच्या नंतर. ठीक आहे, सेंड करतो, पण मी ते जास्त दिवस ठेवणार हा, नाही युट्यूबवर. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर नाही सर युट्यूबवर आहे. सर युट्यूबवर नाही, मला पर्सनली जरी सेंड कराल तरी चालेल. नाही, तसं व्हिडिओ युट्यूबवर कुठले काय ते सेंड करता येत नाही, तसं डाउनलोड करायला अडचण येते. त्याच्यामुळे युट्यूबवर सेंड करतो, ते जराशे दिवस राहणार, नंतर मी ते कट करून टाकणार आहे. म्हणून रिव्हिजन करून घ्या लवकरात लवकर सर्वांनी. ओके, बरं, ओके सर स्टोरी सांगा. सर माहिती आहे का? आणि सुट्टी म्हणजे, ठीक आहे, सर्वांनी रिव्हिजन करा. आज जे शिकवतो त्याचा व्हिडिओ सेंड करतो, त्याचं रिव्हिजन करा. त्याच्यावरचा तुमचा परवा पेपर घेऊ. ओके, प्रोनाउनवर परवा प्रोनाउनवर पेपर घ्यायचा. पेपर आहे की नाही तयार बघूत. ओके, आणि असेल पेपर तर घेणार, नाहीतर लेक्चर सुरू कंटिन्यू राहणार. आणि उद्या सकाळच्या सायंकाळच्या बॅचला सुट्टी आहे. 15 ऑगस्टची तुमच्या सर्वांना सुट्टी. आणि हॅपी इंडिपेंडन्स डे सगळ्यांना. एक सेकंद पाणी पिऊ द्या. थँक्यू सर. हा, सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो सर, हॅपी इंडिपेंडन्स डे सर. हॅपी इंडिपेंडन्स सर. थांबा. हॅपी इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स डे आहे उद्या, तर मग एक गोष्ट सांगतो, ऐका. काय झालं माहिती आहे का? एक माणूस होता आणि त्या माणसाकडे 2 प्राणी होते. एक होता कुत्रा आणि ससा. आणि तो माणूस दररोज त्या प्राण्यांना सकाळच्या विधीसाठी अंगणामध्ये सोडायचा. तसंच त्याने एका दिवशी केलं, कुत्र्याने ससाला अंगणामध्ये सोडलं. पण त्या दिवशी कुत्र्याच्या मनात एक धूर्त विचार आला. कुत्र्याने विचार केला की आपण सकाळची विधी नंतर पार पाडू. विधी म्हणजे काम जे सकाळचं असते. ओके, खाणे पिणे सगळे काही. मग सकाळची विधी नंतर पार पाडू, पहिले सशाला ब्रेकफास्ट म्हणून खाऊ. मग तसा विचार येतात कुत्र्याने सशावर झेप मारली. जशी कुत्र्याने सशावर झेप मारली, ससा निसटला आणि पुढे पळाला. काय अंतर गेल्यानंतर कुत्र्याच्या मनात विचार आला की अरे, मी याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा ताकदवर आहे, याच्यापेक्षा जास्त खातो, तरी हा मला का सापडत नाही. अजून काय अंतर गेलं आणि ससा एका गुहेत शिरला. कुत्रा पुढे गेला, थांबला आणि म्हणाला, मित्रा, मी तुला खात नाही, पण एक प्रश्न विचारतो, एक रहस्य विचारतो की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तुझ्यापेक्षा ताकदवर आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त खातो, तरी तू मला का सापडला नाहीस. तसं म्हणल्यानंतर सशाचं जे उत्तर आहे ते सर्वांनी ध्यानात ठेवायचं. खूप वेळ झाला क्लास घेतलो बघा. आता कॅन्सल करा वाटायला. ओके, एकदा कंप्लीट करत. ऐका, आज दिवसभर झालं क्लासेस होते, तर मग सशाचं जे उत्तर आहे ना ते सर्वांनी देणार. ओके, जोपर्यंत जो आता हे बरोबर वाटत नाही, हो की नाही?
खोकला आलाय, गोष्ट कॅन्सल झाली सगळी. ठीक आहे. ओके, ऐका. जोपर्यंत तुमच्या आईवडिलांचे तुमच्या प्रती जे स्वप्न आहेत ते पूर्ण होत नाहीत तोपर्यंत एक गोष्ट ऐका, ध्यानात ठेवा. ठीक आहे. बिकॉज इन द वर्ल्ड यू आर समवन, बट फॉर समवन यू आर द वर्ल्ड. म्हणजे या जगात तुम्ही कोणीतरी आहात. तुमच्यासारखे करोडो मुलं आहेत, करोडो मुली आहेत, पण कुणातरीसाठी तुम्हीच विश्व आहात. ओके. मग ऐका. ससा बाहेर येतो आणि म्हणतो, मित्रा तू जे पळत होतास ते एका टाइमच्या ब्रेकफास्टसाठी पळत होतास, एका टाइमच्या न्याहारीसाठी पळत होतास, आणि मी जे पळत होतो ते माझ्या आयुष्यासाठी पळत होतो. थांबलो असतो तर संपलो असतो. तुम्ही पण इंग्रजी भाषा कशासाठी शिकत आहात? 1-2 एक्झामसाठी नाही, पूर्ण आयुष्यभरासाठी शिकत आहात. आणि प्रत्येक पावलाला तुम्हाला गरज लागणार आहे. इतकं म्हणून आजचा क्लास इथेच थांबवतो. सी इन द नेक्स्ट क्लास. बाय. हॅव नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बाय.